विधानसभा निवडणुकीत सगळ्यात मोठा गेम चेंजर ठरला तो म्हणजे लाडकी बहीण योजना। महाराष्ट्राच्या तमाम भगिनींना या योजनेमुळे आधार मिळाला। त्याच जोडीला आनंदाचा शिधा, तीर्थदर्शन, लाडका भाऊ अशा अनेक योजना आल्या। लोकांमध्ये या योजना भन्नाट लोकप्रिय देखील झाल्या। आता तुम्ही म्हणाल निवडणुका झाल्या, सरकार सत्तेत आलं, मग आता मध्येच या योजनांचं काय आलं? तर समस्या अशी की राज्याच्या तिजोरीत पैसा नाही। 2 लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट आणि वाढतं कर्ज बघता सरकारला हे सगळे खर्च झेपत नाहीत आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस सरकार या योजनांना कात्री लावण्याच्या तयारीत आहे। म्हणजे निवडणुकीच्या आधी ज्या योजना जनतेच्या भल्यासाठी म्हणून जाहीर केल्या गेल्या होत्या त्याच योजना आता बोचक्या बांधून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहेत। यावरून महायुतीत सगळं काही आलबेल नाही हे स्पष्ट होतंय। कोणत्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत? महायुतीत खरंच फूट पडलीये का? आणि फडणवीस सरकारचा या सगळ्या गोंधळात काय प्लॅन आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहताय झेप मराठी। विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळालं, पण आता सत्तेत असूनही शिंदेची ताकद कमी होत चालल्याची चर्चा जोर धरते। फडणवीस आता शिंदेच्या योजनांना ब्रेक मारण्याच्या तयारीत आहेत। म्हणजेच सत्तेत असूनही शिंदे बाजूला पडतायत का? त्यांना डावलण्याचा डाव आखला जातोय का? आतापर्यंत सगळ्यांना वाटत होतं की शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची त्रिकुटी महायुती झकास चाललीये, पण आता हळूहळू पत्ते उघड होऊ लागलेत। फडणवीस सरकारने शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या अनेक योजनांना ब्रेक मारण्याची तयारी केली आहे। आता शिंदे यांच्या पाठीराख्यांना याचा फटका बसणार हे नक्की, आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। पहिल्यांदा जाणून घेऊयात कोणत्या योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत। शिंदेच्या सरकारमध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। ही योजना निवडणुकीत मोठा गेम चेंजर ठरली, पण तिच्या पुढील टप्प्यावर आता संकट आलंय। अजूनही योजनेचा पुढचा निधी कसा आणि कुठून मिळवायचा यावर संभ्रम आहे। ही योजना बंद होईल का याबाबत स्पष्टता नसली तरी या योजनेवर सरकारला वर्षाकाठी 46,000 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे। या योजनेमुळे सरकारचे आर्थिक गणित बिघडले आहे। त्यामुळे सरकारने आता अपात्र महिलांना यातून बाद करण्याची मोहीम सुरू केली आहे। यातून आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले, परंतु त्यांना आतापर्यंत देण्यात आलेले 450 कोटी रुपये मात्र पाण्यात गेलेत। पुढची योजना आहे शिवभोजन आणि आनंदाचा शिधा योजना। या दोन्ही योजना देखील चांगल्याच लोकप्रिय ठरल्या होत्या। या शिवभोजन आणि मोफत शिधा वाटप योजनेवर सरकारचे 1300 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च होतोय। या दोन्ही योजनांमध्ये गैरप्रकार वाढत असल्याच्या तक्रारी देखील सुरू आहेत। त्यामुळेच या योजनेचाही फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील 65 तीर्थक्षेत्रांवर तीर्थटन करण्याची योजना मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात जाहीर करण्यात आली होती। त्यात आतापर्यंत 7,225 जणांनी लाभ घेतला असून त्यावर 20 कोटी रुपये खर्च झालेत। आणखीन 25 कोटी रुपयांची मागणी सामाजिक न्याय विभागाने केली आहे, मात्र वित्त विभागाने ती स्वीकारलेली नाही। आता ही योजना गुंडाळण्याचे संकेत मिळत असून राज्य मंत्रिमंडळाच्या गेल्या बैठकीत त्यावर चर्चा झाल्याचे समजते आहे। लाडक्या बहिणीसोबतच लाडका भाऊ ही योजना देखील लोकप्रिय झाली। पदवी, पदविका, 12वी झालेल्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी 5,500 कोटी रुपये खर्च करून ही योजना तयार करण्यात आली होती। नोकरी मिळेपर्यंत तरुणांना शिष्यवृत्ती देण्याच्या या योजनेचा आतापर्यंत 1,16,000 तरुणांनी फायदा घेतला। मात्र आता या योजनेलाही कात्री लावण्याची शक्यता आहे। यासोबतच 50,000 महिलांना गुलाबी रंगाच्या रिक्षांचे वाटप, मागेल त्याला सौर ऊर्जा, 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपांना मोफत वीज, 10 लाख घरे बांधण्याची योजना या सगळ्या देखील आता गुंडाळण्यात येण्याची शक्यता आहे। या सगळ्यामुळेच महायुतीत कुरघोडी सुरू झालीये का या चर्चा आता जोर धरताय। कारण हे सगळं केवळ योजनांपुरतं मर्यादित नाही, तर भाजपच्या गोटातून शिंदे गटाला बाजूला करण्याचा मोठा प्लॅन आखला जातोय असं देखील काहींचं म्हणणं आहे। आधीच पालकमंत्री वाटपावरून संघर्ष होता, आता शिंदेच्या लोकप्रिय योजनांना थांबवलं जातंय। यावरूनच त्यांना बाजूला करण्याच्या हालचाली सुरू असल्याची देखील चर्चा रंगली आहे। फडणवीस सरकारचं म्हणणं आहे की राज्यावर प्रचंड आर्थिक ताण आहे, त्यामुळे या खर्चिक आणि लोकप्रिय योजनांना कात्री लावून सरकारला विकास कामांसाठी पैसा वाचवायचा आहे। तुम्हाला काय वाटतं? शिंदे यांच्या योजनांना बंद करणं योग्य आहे का, की हा एक राजकीय डाव आहे? महायुती टिकणार की फुटणार? या योजनांचं पुढे काय होणार? सरकारच्या या निर्णयावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नव्या व्हिडिओंसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी दिया आणि तुम्ही पाहत होतात झेप मराठी। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।